पावसाळ्यामध्ये जर तुम्ही तीच पोळी भाजी खाऊन कंटाळा असाल ना, तर एकदम झटपट होणारी, तितकीच चविष्ट आणि मस्त गरमागरम अशी ही दाल बट्टी नक्की ट्राय करून पहा. बट्टी म्हणाल तर एकदम खुसखुशीत असे तयार होते आणि त्यासोबत आंबट, गोड आणि तिखट चवीचं वरण. तर त्यासाठी सुरुवातीला आपण डाळ शिजत घालूयात. तर 2 चमचे तूर डाळ, 2 चमचे मसूर डाळ आणि 2 चमचे मूग डाळ घेतलेली आहे. मध्यम आकाराचा टमॅटो चिरून घालायचा आहे. सुरुवातीला या डाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, कारण जास्त दिवस टिकण्यासाठी त्याला कीटकनाशक लावलं असतं. त्यामुळे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा एकदा पाणी यामध्ये टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. त्यानंतर हळद टाकायची आहे आणि हिंग पाव चमचा घालायचा आहे. आणि आता आपल्याला 1-3 शिट्या येईपर्यंत चांगलं असं हे शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये बट्टीसाठी लागणारं जे पीठ आहे ते तयार करून घेणार आहोत. 4 ते 5 मोठी पळी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजेच 1 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्यानंतर यामध्ये रवा घालायचा आहे, म्हणजे बट्टी छान खुसखुशीत तयार होते. तर साधारणतः 1 पाव वाटी रवा घातलेला आहे. बेसन घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. बेसन इथे पाव वाटी घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी जिरे, बडीशेप आणि ओवा हलकेसे कुटून यामध्ये घातलेला आहे. प्रमाण म्हणाल तर अर्धा चमचा जिरे, पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा बडीशेप घातलेले आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा तूप आणि एकदम चिमटभर सोडा घालायचा आहे खाण्याचा. तर आता थोडं पाणी घालत यामध्ये आपण चांगले असे हे पीठ मळून घेऊयात. जसजसा पाण्याचा अंदाज येईल त्या पद्धतीने थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ म्हणाल तर हलकंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्तही सैलसर पीठ मळायचं नाही. तर हे पहा, व्यवस्थित असं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि आता आपण एक 5 ते 10 मिनटं साईडला मुरण्यासाठी ठेवून देऊयात. तर साधारणतः एक 5 मिनटानंतर कणिक चांगली अशी पुन्हा एकदा मी मळून घेतलेली आहे. आता आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला अगदी झटपट वेळ नसेल तर अशा पद्धतीने फक्त गोळे तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि मग वाफवून घेऊ शकता. पण तुम्हाला जर वेळ असेल तर अशा पद्धतीने गोळे करून मग छान असं लाटून पुन्हा एकदा याचे गोळे तयार करून तुम्ही घेऊ शकता. पण तुम्हाला जर झटपट करायचं असेल तर अशा पद्धतीने गोळे तयार करून साधारणतः एक 20 मिनटं वाफवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. गोळे वाफवण्यासाठी ठेवून दिलेले आहेत. नेक्स्ट स्टेपमध्ये इथे मी एका कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घेतले. त्यामध्ये जिरे मोहरी घालायचे आहेत, अर्धा चमचा. जिरे मोहरी छान तडतडले की कांदा घालायचा आहे, मध्यम आकाराचा एकदम बारीक चिरलेला. त्यानंतर एक 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत. हलकासा कलर चेंज होईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर लाल मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत. 2 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर हिंग पाव चमचा घालायचा आहे. आलं लसूण पेस्ट 1 मोठा चमचा घातलेला आहे. त्यानंतर सांबार मसाला 1 मोठा चमचा, 1 मोठा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद यामध्ये घालायची आहे. आता हे पटकन आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता तेलामध्ये हे सगळे मसाले करपून येत यासाठी गॅसची फ्लेम इथे लो करायची आहे. आणि आता त्यानंतर यामध्ये थोडीशी मी कसुरी मेथी घातलेली आहे आणि लगेचच जे आपण डाळ शिजवून घेतली होती ती यामध्ये घालायची आहे. गरजेपुरतं पाणी घालायचं आणि आता एक आपल्याला मीडियम हीटवर चांगली अशी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे. कोकमचा आगळ घातलेला आहे. आवडत असेल तर चिंच घालू शकता. थोड्या वेळानंतर छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आवडत असेल तर थोडीशी साखर किंवा गूळ घालू शकता आणि मस्त इथे आपलं आंबट गोड चवीचं वरण तयार होतं. त्यानंतर इथे गोळे चांगले वाफवून थंड करून घेतलेले आहेत. एक 20 मिनटं हे गोळे वाफवून घेतलेले आहेत. त्यानंतर हे पहा अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. रेसिपी जर आवडत असेल तर एक लाईक करायलाही विसरू नका. तर हे पहा अशा पद्धतीने छान कट करून घ्यायचं आहे.
आता बाकीच्या ज्या बट्टी आहेत त्यासुद्धा अशाच पद्धतीने मी कट करून घेते. आता नेक्स्ट स्टेपमध्ये तेल ते चांगलं गरम करून घ्यायचं आणि मीडियम हीटवर आपल्या ह्या बट्ट्या आहेत ज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या छान अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे सगळीकडून एकसारख्या अशा या तळल्या जातील. तर हे पहा मस्त असा कलर आलेला आहे, छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून झालेले आहेत. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या बट्टी तळून घेणार आहोत. हे पहा जितके दिसायला सुंदर दिसत आहेत ना तितक्याच चवीला अप्रतिम लागतात. आणि एखाद्या वेळेस जर तेच खाऊन जर कंटाळा आला असेल आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे छान असं काहीतरी चमचमीत खायचं असेल तर ही छान झटपट होणारी मस्त अशी गरमागरम दालबट्टी तयार करून पहा. मस्त सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर इथे आपली एकदम खुसखुशीत अशी बट्टी आंबट आणि तिखट चवीची डाळ तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा. तर खाताना अशा पद्धतीने चुरून आणि वरून थोडंसं तूप आणि डाळ घालून खायचे आहे. तर जाता जाता अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायलाही विसरू नका.